रामकृष्ण हरी माऊली. आज आपण थोडंसं जाणून घेऊयात कामिका एकादशीच्या निमित्ताने संत जनाबाईंबद्दल. शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडीसाखरेप्रमाणे घोळत आहेत. ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाई. पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई, सुखदुःख जाणून घेणारी ही माऊली. अनाथ जनी या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकुळ होते. पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाईचे देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्याची नव्हे तर साक्षात विठुरायाची चोरी केली असं जनाबाई म्हणतात. त्याला हृदयाच्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त केलं आहे असं म्हणतात. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठला कोंडियला, आत विठ्ठला कोंडियला. शब्दे केली जडाजुडी, शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता हे तिचं तत्त्वज्ञान. खेड्यापाड्यातील अडाणी माणसालाही आपलंसं वाटतं. जनीने दाखवलेला लेकरवाळा विठुराया संसारात रमलेल्या मुलंबाळं सांभाळणाऱ्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हा जनाबाईंचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात. तुर्तास आपण इथंच थांबूयात. जनाबाईंविषयी आणखी जाणून घेऊया पुढील भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.